बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील महापालिकेनं अनधिकृत ठरवलेला सातपीर दर्गा हटवण्यात आला। दरम्यान दर्ग्यावर कारवाई होत असताना रात्री जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। पोलीस आणि फॉरेन्सिक टीम इथे पोहोचली। सर्व दगड आता गोळा केले जात आहेत। संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। यामध्ये 31 अधिकारी कर्मचारी जखमी झाले। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, नितीन जाधव, पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भेट घेतली, तर मंत्री दादा भुसेंनी देखील जखमी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली। नाशिक शहरामध्ये काल रात्री हिंसक जमाव पांगवताना नाशिक शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अतिशय स्विफ्ट आणि अतिशय स्ट्रॉंग ॲक्शन घेतली। त्यामुळे अर्ध्या तासाच्या आतच सर्व परिस्थिती नियंत्रणात आली आणि आज आपण बघतायत की शहर सुरळीतपणे चालू आहे। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यातले काही अधिकारी व अंमलदार हे यांना दगडं लागली, ते इंज्युअर्ड झाले, त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला आपण ॲडमिट केलेलं आहे। त्यांना आपण आता बघितलेलं आहे, सगळ्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते रिकवर होत आहेत। थँक्यू। एकूण किती जण जखमी झाले आहेत? एकूण 21 अधिकारी व अंमलदार जखमी झालेले आहेत आणि त्यातले काही सिव्हिल हॉस्पिटल नाशिक शहर या ठिकाणी ॲडमिट आहेत। एका अनधिकृत दर्ग्याच्या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने त्या संदर्भातला न्यायनिवाडा केलेला आणि तो दर्गा अनधिकृत आहे, तो काढून घेण्यात यावा अशा प्रकारचे निर्णय केलेला। या संदर्भामध्ये ज्यांनी दगडफेक केलेली असेल, दगड पण इतके कुठून आले, याचं काय षडयंत्र आहे, मला वाटतं की याच्या खोलात जाऊन त्या ठिकाणी तपास केला जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।